माणसं मेली इथे. काल पण एक पोरगे गेले, त्याच्या अगोदरचा कांबळे गेला, पटेल गेला. तुमच्या घरातलं कोण मेला असतं तर काय झालं असतं? तुमचाच एखादा लहान भाऊ मेला असता तर कसं वाटलं असतं तुम्हाला? तुम्ही नोंदीमध्ये आहात मेट्रोवाले, मेहरबानी करता आमच्यावरती म्हणून. काम झालं पाहिजे, तुम्हाला मदत केली पाहिजे, पण बरोबर आहे. तुम्ही अशा पद्धतीने काम करणार असेल तर करून देणार नाही. मग साक्षी वाढली आहे नव्हते तुम्हाला मी सांगतो, याच्याकडून करून घ्यायची जिम्मेदारी तुमची आहे. याच्यानंतर जर काय जिम्मेदारी झाली ना ते संपवून टाकेल तुम्हाला. मुंबईचा महत्त्वाचा रस्ता असलेल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने आता 3 जणांचा जीव घेतलेला आहे. या अगोदर लालू कांबळे असतील, त्यानंतर देवांश पटेल असेल आणि काल छटपूजेवरून परतणारा राहुल विश्वकर्मा. तिसरा बळी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने जो आहे तो घेतलेला आहे. असमतोल रस्ते, खड्डे पडलेले रस्ते, यामुळे या रस्त्यांवर 3 जणांचे जे अपघात झाले, दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. आणि आता सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरून हे खड्डे बुजवायला लागत आहेत. शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे हे या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना 72 तासाचा अवधी दिला होता. 72 तासात हा रस्ता जर दुरुस्त झाला नाही तर कानशिलात लागावेन अशा प्रकारे त्यांनी चेतावणी देखील दिली होती. आणि आता जर आपण बघितलं तर काही मिनिटातच या ठिकाणी हे खड्डे बुजवण्यात येत आहेत. स्वतः दिलीप लांडे जे आहेत त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना, ठेकेदाराला या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि हे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात येत आहेत. इथेच काल राहुल विश्वकर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. छटपूजेवरून परतताना 3 मृत्यू झाले आहेत. 3 जणांचा या रस्त्याने बळी घेतला आहे. प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे. तुम्हाला धमकावण्याची भाषा करावी लागते, कानाखाली वाजून असं तुम्ही अधिकाऱ्यांना म्हणाला आणि त्यानंतर आता या रस्त्याची दुरुस्ती सुरू झालेली आहे. कसं पाहता, एवढं प्रशासन निगरगट्ट झालंय का? प्रशासनाला प्रशासनाची जिम्मेदारी दाखवणं आणि प्रशासनाकडून काम करून घेणं ही आमची जिम्मेदारी आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी राहुल विश्वकर्माचं ज्यामुळे रात्री मला दुःखद बातमी समजली, त्यानंतर आज स्वतः सकाळी मी या ठिकाणी आलेलं, सर्व पदाधिकारी आमचे या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या रस्त्यावरती पुन्हा कुणाचा अपघात होऊ नये आणि कुणाच्या घरावरती संकट कोसळू नये या दृष्टिकोनातून प्रशासनाला सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे आणि त्यांना त्यांची जिम्मेदारी काय आहे ते सांगितलेले आहे. आणि म्हणून त्यांची जिम्मेदारी त्यांना जर कळाली नाही तर शिवसैनिक काय सांगतो, कशा पद्धतीने जिम्मेदारी दाखवून देतो तेही त्यांना सांगितलेलं आहे. मला हा रस्ता सुरळीत, व्यवस्थित आणि वाहतुकीत चांगला त्यांनी 72 तासात करून द्यावा. अन्यथा माझ्यातला शिवसैनिक जागा झाला तर त्यांच्या कानाखाली त्या लोकांच्या भावना त्या दाखवल्या जातील. कानाखाली मारण्याची भाषा करावी लागते आमदारांना, सत्ताधारी आमदारांना. इतके प्रशासक निगरगट्ट झालेले आहेत, प्रशासन इतकं निगरगट्ट झाले आणि स्वतः खड्डे बुजवायला तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. सत्ता जरी आमची असली तरी आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं आहे, सत्ता आपली असली, सत्ताधारी आपण असलो, आमदार आपण असलो, मंत्री आपण असलो तरी लोकांच्या हितासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिक म्हणून रस्त्यावरती उतरलं पाहिजे. आणि म्हणून आमच्यातला शिवसैनिक या ठिकाणी आलेला आहे आणि लोकांना ज्या अडीअडचणी आहेत, लोकांच्या कुणाच्या घरातला एखादा तरुण हा बळी पडू नये या दृष्टिकोनातून प्रशासनाला त्याची जिम्मेदारी दाखवलेली आहे आणि शिवसेनेची भाषा त्यांना सांगितलेली आहे. आता इथले खड्डे बुजवले जातील, मात्र संपूर्ण रस्ता अशा दुरावस्थेत आहे. जर हा रस्ता बनला नाही, तुम्ही 72 तासाचा अवधी दिलेला आहे, इथले खड्डे बुजवले जातील, मात्र पूर्ण रस्ता हा खड्डेमय आहे, किनारे आहेत, लोकांचे जीव जात आहेत. 72 तासांनी खरोखर कानाखाली लगावणार का प्रशासकांच्या? प्रशासनाला जे खड्ड्यामुळं आता अपघात झाले ते त्यांना जिम्मेदारी सांगितलेली, त्यांनी भरायला सुरुवात पण केली, तुमच्या माध्यमातून दिसतंय. उर्वरित ज्या काही सूचना दिलेल्या आहेत ते त्यांच्याकडून पूर्ण करून घेणं माझी जिम्मेदारी आहे आणि मी ते करून घेणार. पण नाही केलं प्रशासनाने 72 तासात. तुम्ही चेतावणी दिली, त्यांना धमकावलंय की कानाखाली मारेल तुमच्या म्हणून. प्रशासनाला आणि ठेकेदाराला चांगलं माहिती आहे की दिलीप लांडेने एकदा आवाज काढला की तो आवाज कानाखालून कसा त्यांच्या हृदयामध्ये जातो, कसा त्यांच्या डोक्यापर्यंत जातो हे अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल, त्यांनी जर काम नाही केलं तर ह्याच्या अगोदर ज्या पद्धतीने केलेलं आहे, ह्याच्या अगोदर ज्या पद्धतीने ठेकेदारांना आवाज दाखवलेला आहे,
तसाच आवाज, त्याच पद्धतीचा आवाज, त्याच्यापेक्षा जास्त आवाज त्यांच्या कानाखाली निघेल. धन्यवाद. माझ्याबरोबर या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे होते. आणि आपण जर बघितलं तर आता ज्या ठिकाणी काल राहुल विश्वकर्माचा मृत्यू झाला तो हाच जोगेश्वरी विकोळी लिंक रोड आहे. खड्डे बुजवायला सुरुवात झालेली आहे, मात्र 72 तासात हा रस्ता दुरुस्त झाला नाही. तर पुन्हा प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कानशिला लगावण्यात येईल अशा प्रकारची चेतावणी जी आहे त्या आमदार दिलीप लांडे यांनी दिलेली आहे. प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.